मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज, मी असं काहीही बोललो नाही, आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेजमध्ये उल्लेख. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं राऊतांनी केलं होतं विधान. राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या बैठकीमध्ये नकार. महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलोरेच्या भूमिकेत. महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. मी आणि एकनाथ शिंदे आलटून पालटून मुख्यमंत्री असतो. रत्नागिरीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना बंद होण्याची चिन्ह. ऑक्टोबर महिना आला तरी योजनेबाबत कुठलीही घोषणा नाही. आनंदाचा शिधानंतर माझी शाळा योजना बंद पडणार का? चर्चांना उधाण. बंद पडलेल्या योजनांवरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका. योजना बंद करणारे हे चालू सरकार. शिंदेंच्या योजनांना ब्रेक लावला जात असल्याचा दानवेंचा दावा. रामदास कदम सत्तेसाठी लाचार. जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचा काय होणार? खेडमधील भाषणातून भास्कर जाधव यांची रामदास कदमांवर जहरी टीका. ठाणे महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य. ठाणे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय, संजय केळकर यांचे आरोप. नागपूरमधल्या मानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये घोळ. एकाच घरात तब्बल 200 मतदार. 9 मतदार असताना 200 मतदार दाखवले. पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बंग यांचा आरोप. भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन मोठी कारवाई करणार. मकोगा अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचाराधीन. मंत्री नरहरी झिरवळ यांचे स्पष्ट संकेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बदल होण्याची शक्यता. रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्याची शक्यता. समीर पाटील रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवणार. धंगेकरांनी पुरावे न देता माझे घळवळ गँगशी संबंध असल्याचं सांगत बदनामी केली. समीर पाटील यांचे आरोप. पुरावे दाखवा, अन्यथा फौजदारी आणि कोर्टातील दोनही कारवाईला सामोरे जा, समीर पाटील यांचं आव्हान. कुणबी नोंदीला विरोध नाही, सरसकट देण्याला विरोध. जरांगे सतत सरड्यासारखी भूमिका बदलतात, अभिजीत वडेट्टीवार यांची टीका. जालन्याच्या परतूर शहरामध्ये ओबीसींचा दुचाकी आणि पायी रॅली. आरक्षणातील घुसखोरी विरोधात ओबीसी आक्रमक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे रॅलीमध्ये सहभागी. अपघात प्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मानलेला भाऊ अपघातग्रस्त कुटुंबियांकडे मदतीसाठी पाठवल्यानं सरकारी कामात अडथळा. वकील वाजित बिडकरांचा आरोप. एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवली जाणार. 65% जागेतच इमारतींचा विकास केला जाणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक जारी. अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये आढळल्या अळ्या आणि किडे. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील साकिण गट्टामधील प्रकार. पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं आलं समोर. कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन. आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू. बनावट नोटा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळकुटीमध्ये धक्कादायक अशी घटना. 6 वर्षीय बालकाचं सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मृत्यू. अन्न औषध प्रशासनानं औषधाचे घेतले नमुने, अहवालाची प्रतीक्षा. कोल्ड्रीप कफ सिरप प्रकरणी ईडीची चेन्नईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी. श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कारवाई असल्याची माहिती. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर छापे.
IRCTC टेंडरमध्ये बदल केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर कोर्टामध्ये आरोप निश्चित. आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण, तर आरोप खोटे आहेत, लालू प्रसाद यांनी दिली होती प्रतिक्रिया. तामिळनाडूमधील शेंगराशिंगरी प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. तामिळ अभिनेता आणि TVK पक्षप्रमुख विजय थलापतीच्या रॅलीतील शेंगराशिंगरीत 41 जणांचा गेला होता बळी. आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आणि आदी मागण्यांसाठी आंदोलनाचा हत्यार. पेटती मशाल हातात घेऊन सहभागी होणार. आमदार हनी ट्रॅप प्रकरणामध्ये दोघांना अटक. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील बहीण भावांचा यामध्ये समावेश. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाई. घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीमध्ये आग, काही लोक अडकल्याची भीती. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू.